आणि आदर्श पाटील मैदानावरती सज्ज झालाय. स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे किरण, नॉन स्ट्राईकला आदिल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरुवात चांगली केली, अगदी वेगानं चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने जातोय, पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. इनवरती किरण आहे, नॉन स्ट्राईक इनवरती आदिल आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केल्यानंतर आदर्शला प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक टाकावा लागणार आहे. 5 ओव्हर्समध्ये पाहूया किती टार्गेट सेट करणार आहेत. दुसरा बॉल, मोठा फटका मारायचा होता, स्टेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू आलाय, चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार येतोय दुसऱ्या बॉलवरती. दुसराचा त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी आणि प्रेक्षक काय आहे आणि याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणून आमचे परुरपाडा गावचे जोशी काका इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय कल्पेश दादांना करतोय. नेहमी म्हणजे सकाळची न्याहारी करून आल्यावर फक्त मॅचेस संपल्यानंतरच ते घरी जातात, मग जेवण वगैरे सर्व इथेच. आणि असा प्रेक्षक अलिबाग तालुक्यामध्ये आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. ओव्हर टू निशान. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या बॉलवरती मात्र चेंडू वेगानं जातोय. क्षेत्ररक्षक देखील तर त्या ठिकाणी प्रयत्न केलेत, परंतु अंतिम क्षणाला चेंडू सीमा पार येतोय. बिग बॅश लीग ब्रँडेड चौकार. या ठिकाणी आक्रमक फलंदाजीचा आविष्कार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 12 धावा दफलकावरती आल्या, त्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यामधील खेळाडूंना एक नामी संधी आहे या स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक करण्याची, कारण एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्याचा फायदा घेत असताना सर्व खेळाडू. चांगला बॉल आहे, खोलवट टप्प्याचा बॉल, कार्पेटचा आधार घेतला, अगदी लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये खेळत असताना चांगली पार्टनरशिप होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 5 ओव्हर्समध्ये सन्मानजनक स्कोर उभारणं देखील गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं म्हणजे क्रिकेट नव्हे. कधी एखादा चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान करणं, त्याला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सुरक्षित खेळणं. ओहो, हलक्या त्याने जस्ट स्टिअर करण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने गेला, परंतु एक सिंगल धाव मात्र घेतल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावेल. 5-6 चेंडूंचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे. 6 बॉल नंतर आपण संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर बिनबाद 14 धावफलकावरती आलेली आहे. एका बाजूला साईराज ट्रान्सपोर्ट आपण पाहतोय अंकुश पाटील संघमालक आहेत, दुसऱ्या बाजूला संघमालक आपण पाहतोय जिमी 80-10. या 2 संघमालकांमध्ये आपण पाहतो ही भिडत किंवा ही लढत आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज खऱ्या अर्थानं इम्रान सर आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामध्ये खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या आहेत, पुढे येणार सुद्धा आहेत. म्हणजेच अलिबागमध्ये क्रिकेट आता खूप पुढे गेलेलं आहे. पूर्वी क्रिकेट आणि आताचं क्रिकेट यामध्ये खूप फरक झालेला आहे. आता आपल्याला ठिकठिकाणी मोठमोठी चषक पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं अलिबागकरांसाठी एक खमंग मेजवानी क्रिकेटची आपल्याला सदैव ही मात्र पाहायला मिळते. ऑक्टोबरपासून साधारणतः क्रिकेट सुरू झाला, मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या स्पर्धेची ओळख फार वेगळी आहे. कल्पेश पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, आपले सर्व कोर कमिटीला त्यांनी साथीला घेतलं आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना हेवा वाटावा अशी अलिबाग तालुक्यातील किंवा रायगड जिल्ह्यातील एक नामवंत अशी ही स्पर्धा म्हणजेच दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 ही आपल्या भेटीला आली आहे. आजचा 3रा दिवस. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आशिकेश माळी पहिल्याच बॉलवरती अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय फटका, चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, षटकार. जिथून आपला शेवट होतो तिथूनच खरी सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात या ठिकाणी केली आहे. षटकाराच्या साह्याने 20 धावा धावफलकावरती आल्यात.
प्रतिस्पर्धी संघाला विचार करण्यास भाग पाडलेला आहे. परंतु अशा वेळेस तुम्हाला ज्या संधीचं सोनं करायचं आहे ते सोनं केलंच पाहिजे. मग गोलंदाजाला येणारे 5 चेंडू अगदी विचारपूर्वक टाकले पाहिजे. सेकंड बॉल हर्षिकेश माळी. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. खरं तर या ठिकाणी आदिलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु इथे मात्र काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळालं. चेंडूने मात्र यशांचा वेध घेतला आणि फलंदाज आदिल बॅक टू दी पॅव्हिलियन. वाजवत आहेत. बघा, राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आमदारांनी एक उंच भरारी घेतली आहे. आणि म्हणूनच आज क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा तितकाच बारकाईने लक्ष आहे. बैलगाडी स्पर्धेमध्ये सुद्धा तितकाच बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांचा बारकाईने लक्ष आहे. आणि म्हणूनच की काय, आज सगळ्यांचे लोकप्रिय दमदार आमदार म्हणून महेंद्रशेठ दवे यांची ओळख आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं, आपण चर्चा सुरूच राहील. पहिलेच 2 बॉल कंप्लीट झालेत. 2 बॉल्सवरती खऱ्या अर्थानं हर्षिकेश माळेने मात्र कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याने दाखवून दिलंय की माझ्याकडे सुद्धा ते कौशल्य आहे, ती गुणवत्ता आहे. चांगला बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, भिरकावून दिला सरळ सीमारेषा पार, येतोय हाय हँडसम षटकार. .in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपण पाहतोय, सर्वत्र दाखवलं जातंय. आजचा आपण जर वार पाहिला तर वर्किंग डे आहे. काहींना या ठिकाणी यायला जमलं नाही, परंतु मोबाईलच्या द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही ऑफिसमधून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ठेवून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण ऑफिसमध्ये मोबाईल अलाउड नसतो. परंतु नक्कीच क्रिकेटचं वेळ हे अगदी नसामध्ये आणि रक्तामध्ये भरलेलं आहे. त्याच्यामुळे बरेचसे प्रेक्षक हे ऑनलाईन मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटचा आधार घेतला, चेंडू अगदी वेगानं गेला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. किरणकडे खूप वर्षांचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं वारंवार म्हटलं जातं. 5 बॉलमध्ये 13 धावांचे योगदान त्याने दिले. ओमकार आला, त्याने पहिल्याच बॉलवरती षटकार या ठिकाणी दिला आणि खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती सदैव दबाव टाकण्याचा प्रयत्न हा मात्र फलंदाजांचा राहिला. नंदन घरत यांचं खूप चांगल्या पद्धतीने वर्किंग आहे. आपला मराठी माणूस आहे. जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांना विनंती असेल की आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आडव्या पाठी खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला, वन बाउंस, सीमारेषा पार, येतोय चौकार. ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. प्रथम बॅटिंग करत असताना अंकुश पाटील यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. सायराज ट्रान्सपोर्ट या संघानं 31 धावसंख्या धावफलकावरती पूर्ण केली आहेत. चांगली सुरुवात केली आहे, दमदार सुरुवात केली आहे, सकारात्मक सुरुवात केली आहे. परंतु शेवटल्या क्षणापर्यंत अशाच पद्धतीचं टेम्परमेंट हे मैदानावरती ठेवावं लागेल. 31 धावा धावफलकावरती आल्यानंतर हर्षिकेश माळेने पहिल्याच 5 बॉलवरती 17 धावा खर्च केल्या. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, त्या ठिकाणी परफेक्ट कनेक्शन नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ 22 रुपयाचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. 2 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. एक गडी बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. एका बाजूला सायराज ट्रान्सपोर्ट अंकुश पाटील यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याकडे संघ घेतला. दुसऱ्या बाजूला जिमी 8010 यांचं देखील कौतुक करावं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपला संघ या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर सुद्धा आपल्याला एक इंटरेस्टिंग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला राकेश चव्हाण यांचा संघ
आरसी ग्रुप अलिबाग गोंधळपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला अर्थातच जितेंद्रदादा गोंधळे आणि निलेशदादा गोंधळी यांचा संघ आपण पाहतोय. अनंत गुंदली फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नंतरची सुद्धा बिग फाईट आज मात्र या बिग बॅश लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आदर्श आपल्या स्पेलमधील शेवटची ओव्हर परंतु संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु किरणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कित्येक वर्ष किरणला आपण फलंदाजी करताना पाहतोय. भल्या भल्या गोलंदाजांना त्याने नामोहरण केलं, विचार करण्यास भाग पाडलं, परंतु आज पाहूया बिग बॅश लीगमध्ये त्याचा खेळ कसा असेल. पहिल्याच बॉलवरती किरणच्या बॅटमधून एक अप्रतिम विलोभनीय बहारदार फटका, षटकार. त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा त्याच वेळेला त्याचं फुटवर्क मुवमेंट सर्व गोष्टी या ठिकाणी मॅटर करत आहेत. प्रत्येक बॉलवरती त्या लाईनपर्यंत पोहोचतोय आणि खऱ्या अर्थाने चेंडूला सीमा पार पोहोचवण्याचं काम करतोय. 8 बॉलमध्ये 23 धावेंची एक घणाघाती खेळी ही किरणच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 38 अशी धावसंख्या फलकावरती येते. पहिल्या इनिंगचा खेळ मध्ये नव्हती मार्गस्थ आहे. आदर्शच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर आता इथे विचार विनिमय करण्याची गरज. हो हलक्यातली खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला तर नंतर स्लाइटली टर्न झाला. फलंदाजाला असं वाटलं की आपण जस्ट पॉइंट क्षेत्रामध्ये स्टिअर करायचं होतं, परंतु मात्र बॅटचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आलाय. धावसंख्या स्थिर आहे. एक गडी बाद 38. ओहो पुन्हा एकदा टप्पा पडला. पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु कोणत्या प्रकारची साथ मिळत नाहीये. खऱ्या अर्थानं आदर्शने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. आज त्याला कॅप्टन म्हणून का नेमलेलं आहे किंवा कॅप्टनची भूमिका काय असते ते आदर्श पाटील दाखवून देतोय. बघा इम्रान सर पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर पंचांकडून रिव्ह्यू घेतलेला आहे. हा चेंडू अर्थातच हा येस फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण पाहणार आहोत की आता कशा पद्धतीने या ठिकाणी यावरती निर्णय असेल. आमचे थर्ड अंपायर देखील या ठिकाणी आता त्याची पाहणी करतील, पडताळणी करतील की या चेंडूवरती एक्झॅक्ट झालं काय. कारण टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आता आपण करत आहोत. पूर्वी तसं काही नव्हतं, परंतु आता आपण पाहतो tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून परफेक्ट लाईव्ह टेलिकास्ट हे सर्वांपर्यंत पोहोचवलं जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता तर डॉट बॉल आहे त्याच्यामुळे या डिलिव्हरीवरती एक्स्ट्रा धावा मिळणार नाही आहेत. डॉट बॉलची सांगता झालेली आहे मैदानावरती. आदर्श पाटील कमबॅक करतोय. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. सायरस ट्रान्सपोर्ट संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. दुसऱ्या बाजूला जिमी बीच रिसॉर्ट चांगला बॉल आहे आणि इथे मात्र काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळालं. बॅटची हलकीशी कडा घेतली आणि इथे मात्र किरण बॅक टू दी पॅव्हिलियन. राजा पाटील मैदानावरती आता या ठिकाणी प्रस्थान करत आहेत. ओमकार 2 चेंडूमागे 7 धावेंची खेळी त्यांनी देखील केलेली आहे. आदर्शने पहिल्या 4 बॉलवरती कमबॅक केलंय, परंतु आज आपण साईराज ट्रान्सपोर्ट या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज आहेत. अगदी 6 ते 7 नंबरपर्यंत चांगली फलंदाजी आहे. त्याच्यामुळे इथे नक्कीच एक चांगलं टार्गेट पाहायला मिळेल, पण तो दुसऱ्या बाजूला तितकेच तरबेज गोलंदाज आहेत. मग त्याच्यामध्ये आदर्श पाटील आपल्या स्पेलमधील ही शेवटची ओव्हर हाताळतोय. 4 बॉलमध्ये पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकार दिला होता, परंतु तदनंतर कमबॅक केलाय. ओहो टप्पा पडला. स्लोवर बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला या ठिकाणी पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलेला आहे. 5 बॉल इम्रान सर आतापर्यंत झालेत. पहिलाच बॉलवरती षटकार आला, नंतर जे 4ही बॉल डॉट. ओहो जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक कशा पद्धतीने करावा हे आदर्श पाटीलकडून शिकण्यासारखं आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काही प्रेक्षकांना वाटलं की या षटकामध्ये धावांची लयलूट केली जाईल, या षटकामध्ये अगदी खोऱ्यानं धावा घेतल्या जातील, परंतु नंतरचे 5ही बॉल डॉट आल्यानंतर पहिल्याच 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या फलकावरती आलेली आहे.
येणाऱ्या 2 षटकामध्ये आता विचार विनिमय चालू आहे की कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. फलंदाजांमध्ये सुद्धा डिस्कस आहे की आपल्याकडे फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 बॉल्समध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे, परंतु एक नामी संधी आहे. बघा, एक वेगळी टुर्नामेंट म्हणून आपल्या अलिबागमध्ये भेटीला आली आहे. या स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, परंतु ज्या संधीचं सोनं करायला पाहिजे त्या संधीचं सोनं प्रत्येकानं केलं पाहिजे, तरच तुमचं नावलौकिक होणार आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये तुमचा चांगला खेळ झाला तर खऱ्या अर्थानं आगामी काळामध्ये तुम्हाला चांगली किंमत मात्र मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या ठिकाणी अंकुश पाटील यांचा संघ आपण पाहतोय. साईराज ट्रान्सपोर्ट या संघानं 38 धावा धावफलकावरती केल्यात. येणारे 2 ओव्हर्स अजून देखील शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच शंतनू गजणे. शंतनूकडे संपूर्ण जबाबदारी असेल. पहिलाच बॉल असेल स्ट्राईक गेटवरती. ओमकार पहिल्या बॉलवरती अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय फटका. चेंडू सरळ जातोय सीमा पार. षटकार. वरती पेश करणार आहे. पहिल्याच 3 बॉलवरती 13 धावा आल्यानंतर त्याचा देखील आत्मविश्वास वाढला आहे. 2 गडी बाद 44 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. सेकंड बॉल शंतनू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र चांगलं एलिव्हेशन दिलंय. चेंडू सीमा पार होतोय. ओमकार ब्रँडेड. षटकार. वरती असलेलं वर्चस्व, प्रभुत्व खऱ्या अर्थानं तो पेश करतोय. सुजित पाटील यांच्याकडून हॅट्रिक जर केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुजित दादा लोणारे यांच्याकडे नक्की संधी आता फलंदाजासाठी आहे. ते देखील खुश झालेत, कारण पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार येणार का? 50 धावा धावफलकावरती झाल्यात. ओहो, तिसऱ्या बॉलवरती तिसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. येतोय षटकार. ओमकार असा हा 9वा खेळाडू आहे ज्याने षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. 3 बॉलवरती 3 षटकार मारलेले आहेत आणि सुजित पाटील लोणारे यांच्या वतीनं त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अजून देखील जर 3 षटकार मारले तर पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. 2000 रुपये. क्या बात आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे, पण तो आता या बॉलवरती एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 57 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. 4थ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. पहिल्याच 3 ओव्हरमध्ये धावांची थोडीशा दुष्काळ होता. धावांसाठी त्रस्त झाले होते फलंदाज, परंतु 4थ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक फलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न ओमकार असेल किंवा राजा करतोय. राजाची बॅट संथ आहे, त्याला देखील या ठिकाणी खेळण्याची गरज. चांगला बॉल आहे. यॉर्कर पद्धतीचा हा बॉल होता. खऱ्या अर्थानं खोलो टप्प्याचा चेंडू. शंतनूचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिलेच 3 बॉलवरती हाणामारी झाली होती, परंतु नंतरचे 2ही बॉल त्याने डॉट टाकलेत. परंतु इथे काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. सिंगल धाव चेंडूवरती मात्र मिळणार आहे. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 58 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 4थ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. ओमकारने चांगलं योगदान दिलंय साईराज ट्रान्सपोर्ट या संघासाठी. 6 बॉलमध्ये 26 धावेचे योगदान त्याने देखील दिले आहे. पुन्हा एकदा शंतनू षटकातील शेवटला बॉल. शेवटला बॉल पूर्णपणे ऑफसाईडला होता. कॅचची नामी संधी आणि अंतिम क्षणाला मात्र इथे कॅच पकडलाय फलंदाज ओमकार. बॅक टू द पॅव्हिलियन.
ओव्हर टू यू कॉम्बॉक्स निशांत पाटील. धन्यवाद कपिल, ज्यांचा आवाज अगदी आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय. कॉमेंट्री सांभाळून स्टेज सांभाळणं असेल, टॉस करणं असेल, चांगलं डेडिकेशन, चांगले एफर्ट्स आपण कपिल ठाकूरचे पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 58 धावा धावफलकावरती आली आहेत. 3 गडी बाद झालेत. आता फलंदाजांचा एकच विचार असेल की या ओव्हरमध्ये आपल्याला एक हाणामारी करायची आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत. पण तो दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जिमी बीच अर्थात जिमी बीच रिसॉर्ट जिमी 80-10 या संघाला मात्र इथून धावा संख्या रोखण्याची गरज आहे. कारण पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 58 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. टाइम सुद्धा ओके आहे, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं या ठिकाणी पेनल्टी नाहीये. पहिलाच बॉल, विश्वेच्या पहिल्याच बॉलवरती मोठा हल्ला बॉल केला आहे. चेंडू मात्र सरळ गेला, सीमारेषा पलीकडे येतोय दमदार षटकार. मात्र पुढे सरकणार आहे. 64 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 64 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील या सत्रातील शेवटली 5 बॉल मात्र शिल्लक आहेत. बघा, आतापर्यंत 5ही षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळाला. 64 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 3 गडी बाद मात्र झालेले आहेत. अजून देखील 5 बॉल मात्र शिल्लक असतील. विश्वेसने पहिल्याच बॉलवरती षटका दिलाय. येणारी 5 बॉलवरती कशा पद्धतीने खेळ असेल. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 आपण पाहतोय. सेकंड बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. शेवटल्या बॉलवरती अर्थातच शेवटल्या ओव्हरमधील सेकंड बॉलवरती मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू मात्र सरळ गेला, सीमा पार येतोय षटकार. शेवटल्या 2 ओव्हर्समध्ये या ठिकाणी एक जबरदस्त अफलातून फलंदाजी केली आहे. शेवटल्या ओव्हरमध्ये पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर 70 धावा धावफलकावरती झाल्या. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु अंतिम क्षणाला मात्र चेंडू सीमा पार. लगातार 3 बॉलवरती 3 षटकार. पाठ मात्र त्या ठिकाणी खेळलेला आहे. एलिव्हेशन ॲक्युरेट नव्हतं आणि यावेळेस मात्र आदर्श पाटीलने पकडलाय कॅच. फलंदाज बाद. अनंत गोंदी फाउंडेशन पुरस्कृत NSC खाना आकाश गोंधळी गुड्ड्या आपण देखील टॉस करण्यासाठी यायचं आहे. कारण एक इनिंग समाप्त झाल्यानंतर आपला टॉस होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 4 बॉल कंप्लीट झाले. 76 धावा धावफलकावरती आले आहेत. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 आपण पाहतोय सीझन पहिलं आणि अगदी आनंदानं उत्साहानं गुण्या गोविंदानं या ठिकाणी आपण साजरं करत आहोत. दमदार आमदार अर्थातच महेंद्र शेठ रवी यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजेत. कल्पेश पाटील ज्यांनी आपल्या खांद्यावरती ही जबाबदारी घेतली आहे त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजेत.
जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा या इनिंगमधील शेवटले 2 बॉल्स मात्र शिल्लक असतील. 76 धावा धाफलकावरती आलेले आहेत. सायरस ट्रान्सपोर्ट संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. ओहो, अजिंक्याला अजिंक्यने पहिलाच बॉल फेस करत असताना या ठिकाणी मात्र निर्धाव बॉल गेलेला आहे. आणि पाहता पाहता या सत्रातील शेवटल्या ओव्हरमधील शेवटला बॉल असेल. 76 धावा धाफलकावरती आलेले आहेत. सायरस ट्रान्सपोर्ट एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जिमी बीच रिसॉर्ट. दोन संघादरम्यान हे घमासान युद्ध. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, सीमा पार होणार की कॅच होणार, परंतु आता इथे मात्र आदर्शने एक अप्रतिम कॅच पकडलाय आणि शेवटल्या बॉलवरती फलंदाज अजिंक्य बॅक टू दी पॅव्हिलियन. तर पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे आणि 76 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर 77 धावांचं टार्गेट हे आता या ठिकाणी जिमी बीच रिसॉर्ट या संघासमोर ठेवलेले आहे. पाहूया, जोपर्यंत सेकंड सत्र सुरू होईल तोपर्यंत आपण वळणार आहोत टॉसकडे. तिथे पाहणार आहोत टॉस का बॉस. थँक्यू सो मच. RC ग्रुप अलिबाग विरुद्ध NSC खानाव असा सामना त्यानंतरचा होणार आहे. त्यासाठी आणि इथे तीनही मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की या सामन्याचा टॉस तुम्ही करायचा आहे. सन्माननीय पांडुरंग दादांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला पंकज जाधव, दुसऱ्या बाजूला आकाश गोंधळी, गुड्ड्या, सर्वांचा लाडका गुड्ड्या म्हणून तो फेमस आहे. सर, टॉस करायचा आहे. हेड किट पंकज जाधव की गुड्ड्या टॉस जिंकतोय. हेड कॉल केलाय आणि टेल पडलाय. RC ग्रुप अलिबाग टॉस जिंकलाय. पंकज जाधव, डिसिजन काय असेल? आम्ही फर्स्ट फील्ड करू. ऑप्शनच्या वेळेला पंकज जाधव तुम्ही उपस्थित नव्हतात, काही कारणास्तव तुम्ही बाहेर होतात आणि त्यावेळेला संघ मालकांनी तुमच्या टीम सिलेक्ट केलेली आहे आणि त्या टीमवर तुम्हाला किती विश्वास आहे आणि पहिल्या सत्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करणार आहात प्रतिस्पर्धी संघाला किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 60च्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू. कालपासून भरपूर स्कोअर होते, त्यामुळे बॉलिंग साईड आमची चांगली आहे. एक 55-60च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. एकंदरीत अलिबाग तालुक्यामध्ये एखादी मोठी लीग स्पर्धा आली की कोणत्या ना कोणत्या टीमचा कॅप्टन पंकज जाधव असतो आणि अशा वेळेला एक RC ग्रुप संघाने तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि संघ मालकाने संघ निवडलेला आहे, तुम्ही निवडलेला नाही आहेत. सो एक वेगळं टार्गेट तुमच्याकडे, एक वेगळं चॅलेंज आहे. त्या चॅलेंजबद्दल जरा सांगाल आम्हाला. नाही, टीम चांगली निवडलेली आहे संघ मालकाने, राकेश दादाने. आणि चॅलेंज असं आहे की मेन कॅप्टनचा परफॉर्मन्स इम्पॉर्टंट असतो लीगला, तो मी देण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून माझ्या टीमला फायदा मिळेल. थँक्यू सो मच पंकज जाधव. गुड्ड्या, टॉस हारल्यामुळे तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आणि अशा वेळेला NSC खानाव संघाचं नेतृत्व तुम्ही बऱ्याच वेळेला केलेलं आहे, परंतु लीग स्पर्धा ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला ते दडपण असतं किंवा प्रेशर असतं किंवा संघाला जिंकून देण्याची जी इच्छा असते ती अधिक लोकांची वाढलेली जाते आणि अशा वेळेला पहिल्याच सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे आणि अशा वेळेला पंकज जाधव यांच्या RC ग्रुप अलिबाग संघाच्या समोर तुम्ही किती स्कोअर बनवण्याचा प्रयत्न कराल? 65 प्लस करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत हे अलिबाग बिग बॅश लीगचा हा वेगळा प्लॅटफॉर्म आहे, वेगळा ग्राउंड आहे तुमच्यासाठी. आय थिंक तुम्ही इथे कधी खेळलात सुद्धा नसाल आणि अशा वेळेला या ग्राउंडवर तुम्हाला हे आयोजन पाहता कसं वाटतंय? खूप भारी वाटते आयोजन, खेळायला मजा येईल खूप. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. RC ग्रुप अलिबाग वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. 76 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी आदर्श पाटीलचा जिमी बीच रिसॉर्ट संघ तयारीत आहे, जय्यत तयारीत आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन झालेलं आहे. इम्रानजी बुखारी आमचे लाडके भाईजान हे तुमच्यासोबत जॉईन होणार आहेत. पण तुम्ही tenniscricket.in चॅनल चेंज करायचं नाही आहे, जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅचेस पाहत आहेत. फक्त आणि फक्त अलिबाग बिग बॅश लीगचा थरार पाहायचा आहे. स्टे ट्यून विथ अस. ओव्हर यू कॉमेंट्री बॉक्स. इम्रानजी बुखारी, भाईजान यांच्याकडे. थैंक यू सो मच कपिल जी ठाकुर. तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए अंकुश पाटिल पुरस्कृत सायरा ट्रांसपोर्ट टीम ने निर्धारित
30 गेंदों में हमारे गुणलेखक 76 रन बनाए और 77 रनों का टारगेट सेट किया है। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। प्रारंभिक जोड़ी मैदान पर विश्वेश पाटिल और उनका साथ देंगे बैटर। भाईजान थोडंसं थांबवतोय. फोर व्हीलरची चावी आम्हाला मिळालेली आहे. सुझुकी कंपनीची फोर व्हीलर आहे आणि तिची चावी आम्हाला मिळालेली आहे. ओळख पटवून घेऊन जायचं आहे. तो गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे। 3 विराट की जानिब से गेंदबाजी करेंगे। 77 रनों का टारगेट सेट किया है। पहली गेंदबाजी की जिम्मेदारी कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। पहली गेंद के ऊपर करारा स्ट्रोक वाइडिश मिड विकेट की दिशा में, वहां पर फील्डर अजिंक्य मात्रे 1 रन के साथ यहां पर शुरुआत करते हुए, क्योंकि 77 रनों का टारगेट सेट किया है जिमी बीच रिसोर्ट टीम के सामने। जबकि यहां पर देखा जाए तो जिमी बीच रिसोर्ट जिमी 80-10 संघ मालक, उनका भी मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने इस प्रतियोगिता में अपनी टीम प्रमोट की है, दाखिल की है, उनका भी तेजी से आभार। गेंदबाजी के लिए फिर से एक बार अलीबाग एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है, जिन्होंने कम आयु में अपना नाम बड़ा किया, अलीबाग टेनिस क्रिकेट में अपनी दमखम बनाई है, वही गेंदबाज सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार पटकी भी गेंद कवर पॉइंट की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर पंकज शिलिमकर कवर पॉइंट की दिशा में नजर आए। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, धीरे धीरे रनों की प्राप्ति यहां पर करते हुए जिमी बीच रिसोर्ट टीम, क्योंकि 77 रनों का टारगेट है, पावर प्ले का और जारी है। विश्वेश पाटिल और हेमंत दिगंबर हमने ये दोनों बैटर्स के ऊपर पूरी जिम्मेदारी। फिर से एक बार सुमित पत्रे गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे बैटर विश्वेश पाटिल। इस बार और पिच गेंद, शानदार स्ट्रोक, बड़ी गैप ढूंढने की कोशिश, स्वीपर कवर, क्षेत्र खाली, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन। पाटिल छक्का लगाए और जरूर 500 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए, आवश्यकता है हर गेंद के ऊपर रनों की, और जरूर यहां पर 2 गेंदों का सामना किया। 7 रन पर बल्लेबाजी करते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 8 रन। पहला और प्रगति पर गेंदबाजी करते हुए फिर से एक बार सुमित पत्रे क्या कमबैक करेंगे, पर इस बार बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, प्रकाश हलेकाना फील्डर गेंद के नीचे, शानदार बैक टू द बॉलर खेलने की कोशिश की थी, पर इस बार सुमित पत्रे ने कमाल की गेंदबाजी की, डॉट गेंद आती हुई। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर पहला और प्रगति पर 8 रन। 4 गेंदों में जरूर 8 रन खर्च किए, एक छक्का बड़ा बैटर विश्वेश के पाटिल के बल्ले से अपने देखा। जबकि गेंदबाजी करते हुए फिर से एक बार 3 विराट की जानिब से गेंदबाजी करेंगे गेंदबाज सुमित, और पिच गेंद फिर से एक बार फील्डर वहां पर फील्ड करते हुए, रनआउट का खतरा हो सकता था पॉपिंग क्रीज में, पर जब तक फील्ड करेंगे छिकी रन लेने में कामयाब। आंखों ही आंखों में इशारा किया और 1 रन यहां पर प्राप्त करते हुए दोनों बैटर जिमी बीच रिसोर्ट टीम की तरफ से विश्वेश पाटिल दिगंबर हमने, ये दोनों खिलाड़ियों के ऊपर पूरी जिम्मेदारी है। कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं, तो यहां पर लड़ना है जिमी बीच रिसोर्ट टीम के लिए। पर जबकि गेंदबाजी करते हुए गेंदबाज एक छक्का खाने के बाद भी कमबैक करते हुए नजर आ रहे। आने वाली 25 गेंदें जीतने के लिए हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 68 रनों की जरूरत जीतने के लिए। जिमी बीच रिसोर्ट विश्वेश पाटिल 9 सेकंड पर दिगंबर हमने, बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता जिस खिलाड़ी के पास है। ओहो, फिर से एक बार देखिए स्लोवर वन डालने की कोशिश की थी, सामने से गेंद को रिलीज किया, राइज किया, सरप्राइज किया, और इस गेंद के ऊपर अपनी मोहर लगाते हुए डॉट गेंद की ओवर की समाप्ति होती हुई। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है जिमी बीच रिसोर्ट टीम बल्लेबाजी करते हुए, जबकि 77 रनों का टारगेट सेट किया है। स्क्रीन पर अगर देखा जाए तो 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके, जिसमें एक छक्का विश्वेश पाटिल ने तादा, और दिगंबर हमने 2 गेंदों का सामना करते हुए मात्र 1 रन पर ही। दूसरी ओवर की जिम्मेदारी फिर स्पीड अप करना है, 20 मिनटों में हमें 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है।
दूसरी ओर की जिम्मेदारी गेंदबाजी मार्चे पर साइरा ट्रांसपोर्ट टीम के कप्तान किसके ऊपर आमंत्रित करेंगे, गेंदबाजी को किसे दावत देंगे। और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मनीष मात्रे, मैन फ्रॉम लोनारे, एक अच्छे खिलाड़ी है, एक्सपीरियंस से तदे हुए खिलाड़ी, पर आज उन्हें अपना एक्सपीरियंस, अपना अनुभव दिखाना होगा। अंकुश पाटिल सर ने रखा हुआ विश्वास, मनीष मात्रे को यहाँ पर जरूर चुनाव लिया और सेकेंड ओवर के लिए दावत दी गई है। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 9 रन विदाउट लॉस। एक ओवर की समाप्ति के बाद tenniscricket.in के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। दमदार आमदार अलीबाग बिग ब्लैश लीग सीजन फर्स्ट और एक बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। मनीष मात्रे की पहली गेंद स्लॉट में आती हुई और उसे खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा के पार, पकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। की तरफ से प्राप्त करते हुए इस बार कवर के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर में फील्डर, शानदार कैच, विकेट का पतन, राजा पाटिल इस बार कैच लपकने में कामयाब। एक तुम्हारी एक हमारी, डीजे को मौका। द फ्रंट इस तरह की बल्लेबाजी कर कर दिखाने, क्योंकि स्ट्राइक रेटेड अगर देखा जाए तो 11 के अवसर से बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। आने वाली 22 गेंदें 62 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच, कांटे की टक्कर दोनों टीम के बीच, साइरा ट्रांसपोर्ट और उनके खिलाफ जिमी बीच रिसोर्ट, ये दोनों टीम के बीच बैटल होता हुआ। गेंदबाजी के लिए फिर से एक बार मनीष मात्रे, पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद फुल टॉस गेंद, ना मुन्ना ना, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, फुल टॉस गेंद, फुल टोल वसूल, आदर्श पाटिल यहां पर ब्रांडेड षटकार। जिमी इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज। ओह, फिर से एक बार देखिए, खाई तर तुपाशी नाई तर उपाशी, काउ कॉर्नर सीमा रेखा के ऊपर से मस्तक पे दस्तक लगा, दूसरा षटकार। डी अपने नाम में आदर्श है और आज अपने टीम के लिए कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, कप्तानी पारी खेलते हुए नजर आ रहे। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए, टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। शानदार बल्लेबाजी, टारगेट है 77, उन्हें अचीव करना है तो यहां पर इस तरह की बल्लेबाजी करनी है, पावर प्ले का फायदा उठाना है, ये भली बात ही जानते हैं आदर्श पाटिल। ओहो, फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर तैनात है, क्या सिकंजे में फांस लिया जाएगा, शानदार कैच, फिर से एक बार बड़ी मछली जाल में फांसते हुए मनीष मात्रे, इस बार विकेट का पतन। कैप्टन बैक टू द पवेलियन, डीजे करण। नाखवा मैन फ्रॉम झारखंड, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। 27 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर शानदार गेंदबाजी करे, कभी इधर चला कभी उधर चला, जाने कहा उलेश नाकुआ किधर चला, और यहां पर 27 रन 2 विकेटों के नुकसान पर, जबकि न्यू बैटर मैदान पर कुंजल आते हुए
अच्छी गेंदबाजी हो रही है। 19 गेंदें 50 रनों की आवश्यकता है। आदर्श पाटिल 2 छक्के लगाए। जिमीज रिसोर्ट के संघ मालक ने उन्हें 500 का कैश प्राइज दिया। तीसरा स्ट्रोक लगाने की कोशिश में नाकामयाब हो गए, विकेट प्राप्त की। पर शानदार शुरुआत जिमी बीच रिसोर्ट की तरफ से देखा जाए तो पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर छक्का, पांचवी गेंद पर विकेट। इस ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार फिर से एक बार मनीष मात्रे, जबकि गेंदबाजी करेंगे स्ट्राइकर पर बैटर कुंजल पाटिल। इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। ओहो, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक और बरपांचे देव प्रसन्न, राजेश जी मोहिते हमें नजर आते हुए। अच्छी फील्डिंग उनके तरफ से नजर आई। आज अगर देखा जाए तो राजेश मोहिते ने भी अपना नाम अलीबाग टेनिस क्रिकेट में बड़ा किया है और वो फील्डर के रूप में हमें नजर आई। डॉट गेंद जाती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर रुका हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 बड़े बल्लेबाज आउट हुए, विश्वेश पाटिल और उसी साथों साथ आदर्श पाटिल। तीसरी ओवर की जिम्मेदारी फिर से एक बार अलीबाग एक्सप्रेस, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। आज अगर देखा जाए तो साइरा ट्रांसपोर्ट के ऊपर विश्वास रखा है अंकुश जी पाटिल सर ने। एक कोहिनूर हीरा अगर देखा जाए तो सुमित पत्रे के ऊपर विश्वास रखा। साइरा ट्रांसपोर्ट टीम के लिए एक अच्छे नावाड़ी की जरूरत थी और वही यहाँ पर सुमित पत्रे को कप्तानी पर जिम्मेदारी दी। पर अभी भी दिगंबर हमने और कुंजल पाटिल, ये दोनों बैटर्स के ऊपर पूरी जिम्मेदारी है। आने वाली 18 गेंदें 50 रनों की आवश्यकता है। एक कुशल मैच, शानदार मैच अगर देखा जाए तो दमदार अमदार अलीबाग बिग ब्लैश लीग 2026 सीजन फर्स्ट का ये थरार तीनवीरा के मैदान पर tenniscricket.in के माध्यम से। जो दर्शक हमसे जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। इस बार ऑफिशियल अंपायर शमा भाभी के हीरो नासिर भाई शेख अपने हाथ जमीन समांतर करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहली गेंद खराब यहां पर डाली गेंदबाज सुमित पत्रे ने। कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे क्योंकि बल्लेबाज का टांस पहचान लिया था। ओहो, इस बार जड़बे डालने की कोशिश खोद कर खेला है, चॉप किया है। फील्डर है वहां पर प्रकाश आलेकाना। जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। 1-1 रन से यहां पर स्वाभाविक है साइरा ट्रांसपोर्ट के लिए कोई दिक्कतें निर्माण नहीं करेगी। पर कुंजल पाटिल जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, जिमी बीच रिसोर्ट टीम के संघ मालक अगर देखा जाए तो जिमी 80-10 इन्होंने रखा हुआ विश्वास है ना, तो उस विश्वास की तरह बल्लेबाजी कर कर दिखलानी होगी। अभी नहीं तो कभी नहीं, हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। तो यही विश्वास कुंजल पाटिल और दिगंबर हमने ये दोनों बैटर्स के ऊपर होगी। क्योंकि गेंदबाजी करते हुए फिर से एक बार अलीबाग एक्सप्रेस स्पीड अप करना है। 20 मिनटों में हमें 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है। आने वाली 7 मिनट 48 सेकंड बाकी है। इस बार और पिच गेंद स्लॉट में आती हुई कुंजल पाटिल के बल्ले से आता हुआ हवाई फायर, हवाई सफर। जिमी 80-10 इनके तरफ से इस छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है। जड़ पे डालने की कोशिश की थी पर उसके ऊपर गरजता बल्ला करता हुआ हल्ला, गेंद सीमा पार, षटकार। 35 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा और प्रगति पर। अच्छी बल्लेबाजी कुंजल यहां पर करते हुए नजर आ रहे। ओ, पर इस बार अलीबाग एक्सप्रेस है, ये भी किस खिलाड़ियों में से जाने जाते हैं और इस तरह की गेंदबाजी अचूक लाइन और लेन यहां पर करते हुए नजर आए। जिस तरह से शुभम सर कहा जाता है ना, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में सुमित का टप्पा लाजवाब है। और इस बार देखिए अचूक लाइन से गेंदबाजी की, गोल्डन स्पॉट से टप्पा अंदर लिया, सीधा आदिल कुरैशी इनके दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई। 35 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा और प्रगति पर, जबकि 3 गेंदें शेष बाकी इस ओवर की। इस बार में टाइमिंग स्ट्रोक वाइड मिड ऑन की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई स्ट्राइक पे बल्लेबाज दिगंबर हमने। स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। आने वाली 14 गेंदें 41 रनों की जरूरत, अल्टी पल्टी 14 गेंदें 41 रनों की आवश्यकता है। ये शानदार मैच है। tenniscricket.in के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। tenniscricket.in चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें।
इस बार फिर से कवर के ऊपर से खेल दिया है, फील्डर है वहां पर 30 यार्ड सर्कल के अंदर, जब तक फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का मौका। कमबैक करते हुए गेंदबाज नजर आए सुमित पत्रे, एक छक्का खाने के बाद जरूर कमबैक गेंदबाजी होती हुई नजर आ रही है साइरा ट्रांसपोर्ट टीम के लिए। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 37 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 13 गेंदे और 40 रनों की जरूरत है, 13 गेंदे 40 रनों की जरूरत। एक समान लेवल यहां पर अगर देखा जाए तो 50-50 मैच है, पर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आना जरूरी है। कुंजल पाटिल, अगर कुछ करना है जिमी बीच रिसोर्ट टीम के लिए तो इस गेंद पर बड़ा स्ट्रोक आना जरूरी है। पर इस बार अच्छा स्ट्रोक लगाने की कोशिश की, डीप कवर पॉइंट क्षेत्र से गेंद स्वीपर कवर में ट्रैवल होती हुई, फील्डर है वहां पर अजिंक्य मात्रे, जब तक फील्ड करेंगे तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा। नाराज है कप्तान सुमित पत्रे अजिंक्य के ऊपर, तब तक एक रन लेने का मौका। एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 3 ओवर की समाप्ति के बाद 38 रन 2 विकेटों के नुकसान पर 77 रनों का टारगेट जिमी बीच रिसोर्ट क्या प्राप्त करने में कामयाब होगी या फिर साइरा ट्रांसपोर्ट टीम इस प्रतियोगिता में 19.50 के औसत से जो रिक्वायर्ड रन रेट है उसे रोकने में कामयाब होगी। आने वाली 12 गेंदे 39 रनों की जरूरत है, 12 गेंदे 39 रनों की जरूरत गेंदबाजी के लिए साइरा ट्रांसपोर्ट टीम की तरफ से। चौथी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज प्रणव सुरेकर, 21 नंबर की जर्सी परिधान किए हुए प्रणव सुरेकर को गेंदबाजी के लिए दावत दी है। क्या इस प्रतियोगिता में प्रणव सुरेकर इस रनों को रोकने में कामयाब होंगे? क्योंकि बल्लेबाज दिगंबर हमने जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं वो बल्लेबाजी थोड़ी सी शांत नजर आ रही है। क्या पर ये चौथा ओवर होना बाकी है, 4 मिनट बाकी है। इस ओवर के लिए 4 मिनट का समय है। गेंदबाजी करने वाली टीम साइरा ट्रांसपोर्ट, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। नासिर शेख सर का काफी ध्यान होता है किसी भी टीम पर अन्याय नहीं होने के लिए। क्षमा भाभी के हीरो नासिर शेख सर, उनका भी मैं तेजी से शुक्रिया अदा करूंगा। इस बार और पिच गेंद, बड़ा स्ट्रोक हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर और राजा पाटिल जिन्होंने पहला कैच लपका था और उनके ही दस्तारों में कैच जाती हुई 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे उल्लेश नाकवा। थैंक यू डीजे, जरूर हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पर दुनिया का सलाम होगा। डट कर करना मुकाबला तुम मुश्किलों का, एक दिन ये वक्त तुम्हारा गुलाम होगा और वक्त को गुलाम बनाना है तो संघर्ष करना होगा। यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जिमी बीच रिसोर्ट आपको यहाँ पर कोशिश करना है। और न्यू बैटर मैदान पर अगर देखा जाए तो गौरव पाटिल, इन फॉर्म बल्लेबाज, मैन फ्रॉम कुरुल। इस खिलाड़ी के अगर स्लॉट में गेंद आती है ना तो उसका कार्यक्रम छक्के चौके के साथ होता है। पर गेंदबाज प्रणव किस तरह की गेंदबाजी करेंगे पहली गेंद के ऊपर सफलता हासिल करते हुए? दूसरी गेंद, और इस बार देखिए मैंने पहले ही कहा था अगर इनके स्लॉट में गेंद आती है तो वो कारनामा छक्के के साथ या चौके के साथ होता है। और इस बार गौरव पाटिल के बल्ले से शानदार छक्का, डीजे मास्टर को मौका। गौरव के लिए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 44 रन, 33 रनों की आवश्यकता। और इस बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, बड़ी गैप है, फील्डर है वहां पर, अच्छा प्रयास किया, कोशिश की। ऐसा कहा जाता है ना शुभम सर, अपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा दुनिया में कितना पैसा बचाया। क्रिकेट में वही महत्वपूर्ण है, क्रिकेट में कितने रन बना लिए उससे ज्यादा कितने रन सेव कर लिए। और साइरा ट्रांसपोर्ट टीम के खिलाड़ी ने, क्षेत्र रक्षक ने वहां पर 2 रन बचा लिए। 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 3 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर जिमी बीच रिसोर्ट बल्लेबाजी करते हुए, साइरा ट्रांसपोर्ट गेंदबाजी करते हुए। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक पॉइंट की रीजन में खेल दिया है बरपंच देव प्रसन्न, राजेश मोहिते फील्डर तैनात है, पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 47 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 8 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता है। 8 गेंदे 30 रन। इस गेंद के ऊपर दिगंबर हमने आज कुछ करना है। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से आपको दर्शक देख रहे हैं।
पर इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक। यहाँ पर देखिए ना, जिस अंदाज से बल्लेबाज को खेलना है वहां पर किस्मत साथ नहीं दे रही है, और गेंद भी शानदार डाली गेंदबाज प्रणव सुरेकर ने। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन 3 विकेटों के नुकसान पर। 7 गेंदें 29 रनों की जरूरत है। जिस खिलाड़ी ने छक्के के साथ आगाज किया था वही बैटर गौरव पाटिल स्ट्राइक एंड पर। इस बार बड़ा स्ट्रोक लगा दिया है, फील्डर है वहां पर और उन्हें चकमा देती हुई, तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा। गेंद सीमा पर, 1 बाउंस, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता है। मैदान पर पानी लेके जाए वॉलंटियर्स। आने वाली 6 गेंदें 25 रनों की जरूरत। एक शानदार मैच, 52 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर की समाप्ति के बाद बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के दिलों में राज नहीं होते। जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते। और जरूर आज ताज प्राप्त करना है ना, तो आने वाली 6 गेंदों में 25 रन प्राप्त करने हैं। बल्लेबाजी करने वाली टीम जिमी बीच रिसोर्ट टीम के लिए यहाँ पर बैटर दिगंबर हमने और उनका साथ देंगे गौरव पाटिल। अच्छी बल्लेबाजी, आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज पंकज शिलिमकर। अगर देखा जाए तो गांव देवी वाइश्य टीम से बिलोंग करने वाली एक खिलाड़ी, आज उन्हें मौका मिला है साइरा ट्रांसपोर्ट। अंकुश जी पाटिल सर ने रखा हुआ विश्वास, कप्तान सुमित पत्र ने रखा हुआ विश्वास। क्या 6 गेंदों में 25 रन डिपेंड किए जाएंगे? क्या 6 गेंदों में 25 रन बनाए जाएंगे? जिमी बीच रिसोर्ट टीम को 25 रनों की आवश्यकता है, साइरा ट्रांसपोर्ट टीम को 25 रनों को रोकना है। रोकना और ठोकना, यही समीकरण आज इस प्रतियोगिता में नजर आ रहा है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, जिस खिलाड़ी का बल्ला शांत है, क्या वो आज इस प्रतियोगिता में बड़े स्ट्रोक लगाकर जिमी बीच रिसोर्ट टीम को जीत की कतार पर ले जाएंगे? गेंदबाजी के लिए पंकज शिलिमकर, 6 गेंदें 25 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना तवार पर हो रहा है पलटवार। क्या 6 गेंदों में 25 रन डिपेंड किए जाएंगे या बनाए जाएंगे? गेंदबाजी के लिए आते हुए पंकज शिलिमकर 3 विकेट की जानिब से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बैटर दिगंबर हमने। शॉर्ट गेंद हवा में खेल दिया है, 2 खिलाड़ियों के बीच में दरार। गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, 1 बाउंस, चौकार। थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद पर चौवा लगाकर दिगंबर हमने ने अपनी शुरुआत की है, जिन्होंने 6 गेंदों का सामना किया और नीचे 8 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। आने वाली 5 गेंदें जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है। अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। और इस बार देखिए अब उनका फटका, 440 का झटका, मिड ऑफ कवर क्षेत्र बाउंड्री लाइन के ऊपर से मस्तक पे दस्तक, षटकार डीजे करण। थैंक यू डीजे। मैंने पहले ही कहा था स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम टाइम सेट है, हर तरह की मीटिंग ना ली जाए। जरूर यहां पर पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का। मैंने पहले ही कहा था दिगंबर हमने एक ऐसे खिलाड़ी है, आक्रामक खिलाड़ी है, और उन्होंने आखिरी ओवर में जिम्मेदारी अपने कंधे पर ली। 6 गेंदों में 25 रनों की आवश्यकता थी और पहली 2 गेंदों में 10 रन प्राप्त करने में कामयाब। आने वाली 4 गेंदें 15 रनों की जरूरत है। 4 गेंदें 15 रन क्या यहां पर प्राप्त किए जाएंगे? गेंदबाज के ऊपर जरूर यहां पर आक्रमण दिखलाते हुए जिमी बीच रिसोर्ट टीम के संगमालक इनके तरफ से इस छक्के के लिए 500 का कैश प्राइज आता हुआ। इस बार फिर से फुल टॉस, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापाना तुसी ग्रेटो, तोहफा कबूल करो। गेंद बाउंड्री लाइन के पार, फिर से एक बार बैक टू बैक षटकार।
थैंक यू डीजे। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर भी छक्का। आने वाली 3 गेंदें 9 रनों की जरूरत है। इसलिए तो शुभम जी मैं कहता हूं ना, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। 3 गेंदों में बड़े स्ट्रोक लगाए। यहाँ पर आने वाली 3 गेंदें 9 रनों की आवश्यकता है। पहले 3 गेंदों में कल की हुई गलती पंकज शिलिमकर आपको सुधारना है। साइरा ट्रांसपोर्ट टीम को अगर जीत हासिल करानी है तो एक गेंद डॉट करानी होगी, विकेट प्राप्त करनी होगी, क्योंकि दिगंबर हमने अभी रुकने वालों में से कहा, क्योंकि यहां पर बड़े स्ट्रोक लगाते हुए इस बार पॉइंट रिजल्ट में राजा पाटिल शानदार कैच, ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब। मेरी मुंह की बात यहां पर पंकज शिलिमकर ने छीन ली और शानदार कैच। डीजे करण को मौका। थैंक यू डीजे। जरूर हमारे करण ने जो गाना लगाया, रायगढ़ के टाइगर जिन्हें कहा जाता है, मुरुड विधानसभा के दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है कल्पेश जी पाटिल और उनकी पूरी टीम, इनका भी मैं तहे दिल से आभार। क्योंकि आज अगर देखा जाए तो अलीबाग तहसील में यहाँ पर चर्चा है, क्योंकि यहाँ पर ज्यादा खर्चा है और दमदार आमदार अलीबाग बिग बैश लीग का ये यहाँ पर आयोजन करते हुए आने वाली 2 गेंदें जीतने के लिए 9 रनों की जरूरत, 2 गेंदें 9 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर बैटर धीरज, न्यू बैटर मैदान पर आते हुए धीरज पाटिल न्यू बैटर मैदान पर। 2 गेंदें 9 रनों की आवश्यकता। दिल की धड़कन है। और इस बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, पर इस बार फंस गए। लेग बाइस के रूप में 1 रन यहां पर बल्ले से 1 रन आती हुई जरूर नजर आई। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 69। जीतने के लिए 1 गेंद 8 रनों की जरूरत। एक गलती इस मैच से बाहर ली जा सकती है और एक अच्छी गेंद इस मैच में जीत हासिल करा सकती है। क्या होगा? और जरूर पंकज शिलिमकर, इनके लिए सम्मान्य कल्पेश जी पाटिल सर, इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज आता हुआ। यहां पर बड़ा स्ट्रोक लगाया, गेंद हवा में। अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे करेंगे नहीं गलती, शानदार कैच और साइरा ट्रांसपोर्ट टीम यहां पर विजयी होती हुई। हार्ड लक जिमी बीच रिसोर्ट टीम, आपने जो गलती की यहां पर सुधारना होगा, क्योंकि आखिरी मोमेंट में आप मात्र 8 रन से पराभूत हो चुके हैं। 69, 5 विकेटों के नुकसान पर साइरा ट्रांसपोर्ट कांग्रेचुलेशन।